मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये सूर्य आग ओकत आहे। विदर्भामध्ये देखील तापमान 44°C अधिकची नोंद झाली आहे। तर विदर्भासह राज्यातील इतर शहरांच्या तापमानात देखील मोठी वाढ झाली असून यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा देखील समावेश आहे। आज दिनांक 5 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी येथील जलतरण तलावामध्ये थंड पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती। वाढत्या गरमीमुळे शरीराची लाही होत आहे। शरीराला भर उन्हात काहीसा थंडावा मिळावा यासाठी युवक मोठ्या प्रमाणात जलतरण तलावावरती गर्दी करतानाचं चित्र दिसून येत आहे। भर दुपारी तीव्र उन्हापासून काही वेळ गारवा मिळावा यासाठी काही तास युवक मंडळी या जलतरण तलावामध्ये वेळ घालवत आहेत। जलतरण तलाव उघडण्यापूर्वीच बाहेर भल्ली मोठी रांग लागत असल्याचं चित्र शहरामध्ये जलतरण तलावाबाहेर दिसत आहे। याच बातमीचा सविस्तरपणे आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आता टेम्परेचर 40च्या दरम्यान पोहोचलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जे जलतरण तलाव आहे त्यातले बरेच जलतरण तलाव हे जलतरण तलाव हे बंद आहेत आणि शहरातील फक्त आकुर्डी येथील हा जलतरण तलाव आणि पिंपळे गुरव येथील एक जलतरण तलाव सुरू आहे आणि येथे युवकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडलेली दिसते। पाहता इथं जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे इथं मुलांना सोडण्यात येतं आणि आता पाहू शकता आपण इथं असे हे झुंबड उघडलेले आहे या युवकांची इथं पोहण्यासाठी आणि बाहेरही अजून मोठ्या प्रमाणावर लांब रांग आहे आणि त्यांना ही बॅच झाल्याच्या नंतर दुसऱ्या बॅचनंतर सोडण्यात येणार आहे। शहराची लोकसंख्या 27 लाखापर्यंत गेलेली आहे आणि या शहरामध्ये आता जलतरण तलाव हे कमी पडलेले दिसतात कारण ह्या तलावावरती खूप गर्दी झालेली आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये हे सगळे तरुण पोहण्याचा त्याचा आनंद लुटत आहेत। आपण आता त्याच्याशी बोलणार आहोत। आम्ही दर उन्हाळ्यात इथं पोहायला येतो। उन्हाळ्यामध्ये इथं व्यायाम होते, सगळं होतंय। खूपच शरीराचं तापमान आहे नाही का, म्हणून रोज इथं शरीराचा व्यायाम होतो म्हणून ह्या वेळेस पोहायला येत होतो आम्ही रोज। नाही खूप मजा येते। इथं तिकीट पण कमी आहे आणि सगळं सुरक्षा बरोबर आहेत। कोणी बिडलं तर लगेच वाचवायला आहेत ते वॉचमॅन, लगेच सिट्टी वाजवतात ते आणि लगेच बाहेर काढतात मुलांना। गर्दी आहे नेहमीसारखी। 2 वर्ष बंद होतं तलाव, 2 वर्ष बंद असल्याने आता नव्याने चालू झाला तलाव। पालिकेचे 2च तलाव चालू आहेत त्यामुळे गर्दी प्रचंड आहे। प्रत्येक बॅचला आपण 100 अशा प्रमाणे सोडतोय तरी गर्दी भरपूर आहे। बाहेर अजून भरपूर रांग आहे भरपूर। 100च्या पुढे नाही सोडत। सुरक्षा छान आहे, सुरक्षा छान आहे। लाईफगार्ड आहेत, 3-4 लाईफगार्ड आहेत। प्रत्येक लाईफगार्डला 25 मुलं प्रमाणे असून 4 लाईफगार्ड पाठीमागं 100 लोक देतो आपण। 100 नाही घटना घडायला गार्ड चांगले आहेत, व्यवस्थित। कशा प्रकारे हे तरुणांनी हा सगळा यथेच्छ हा पोहण्याचा आनंद घेतलेला आहे आपण पाहिलेला आहे। रोहित खरगे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।